लागते हे धुके. कावरे बावरे पक्षी झाडातले जाहले हे मुके. आता चालू होई इथे जीव घेणं असा खेळ हा. मनाची मनाला लागतसे आस, प्रीतीच्या फुलांना चांदण्याचा वास. पाखरू जीवाची अडकत जाती, सुटका न होते. गुंतता हृदय हे, गुंतता हृदय हे. गेला. तू का मला आज जायला सांगितलंस? आणखी एक शब्द तुझ्या विरुद्ध बोलला असता ना तरी दोन. तुझ्याबद्दल बोलण्याची तरी लायकी आहे का त्याची? नाही ना, तू शांत हो. त्याचा काय दोष आहे मला सांग? त्याचे पैसे आपल्याकडनं गेले ही तर फॅक्ट आहे. पण असे कसे गेले पैसे विक्रम? कोण आलं होतं घरात आणि कधी? नाही ना, त्याच्याकडे आपल्या घराचे डुप्लिकेट चावे आहेत. शैलेश बोलला होता तोच, जो आपल्या भोवती हे सगळं जाळं विणतो. हा बहुतेक त्याच्याच प्लॅनचा भाग आहे. इज पुलिंग ऑल द रोप्स आणि आपण कळसूत्री भावल्यासारखे नाचतोय. एक मिनिट, म्हणजे जो माणूस तुला गोव्याला भेटला होता तो? पण पण काय साध्य करणार आहे तू हे सगळं करून? तेच तर माहिती करून घ्यायचंय. एकदा का त्याचा मोटिव्ह कळला का मग तो कोण आहे हेही कळेल. पण मग मयांकचं काय? पैसे तर त्याच्या ओळखीतून आले आणि ती ती चिठ्ठीबद्दल तर तू काही बोललाच नाहीस. या सगळ्या गरमागरमीत ते बोलायचं राहून गेला. तुला काय वाटतंय मयांक सूत्रधार आहे या सगळ्याचा? तर उद्या माझं जर काही बरं वाईट झालं तर ज्याला सगळ्यात जास्त आनंद होईल तो तोच. हा पोकरचा गेम आहे. मनात काही असलं तरी ते चेहऱ्यावर दिसून यायचं. आपली पानं राखून ठेवायची. म्हणजे मयंकला मी 2 कोटी देणं लागतो. मी जर का चिठ्ठीचा विषय काढला तर तो हाच कंगावा करेल की तुला पैसे द्यायचे नाहीत म्हणून तू फाटे फोडतोयस. खड्ड्यात गेला तो मयांक. नाही दिलेस तू त्याचे पैसे, काय वाकडं करणार आहे तो? तो पोलिसांना सुद्धा सांगू शकत नाही याबद्दल. आणि त्याच्याकडे अशी कोणतीच गोष्ट नाहीये की जिला वापरून तो तुझ्यावर प्रेशर आणू शकतो. आणि त्याच्याकडे अशी कोणतीच गोष्ट नाहीये की जिला वापरून त्याच्याकडे अशी कोणतीच गोष्ट नाहीये की जिला वापरून त्याच्याकडे अशी कोणतीच गोष्ट नाहीये की जिला वापरून त्याच्याकडे अशी कोणतीच गोष्ट नाहीये की जिला वापरून. विक्रम, काय झालं? काही नाही. कुठे काय? अशी कोणती गोष्ट नाहीये ना जी जी मला माहिती नाहीये? नाही नाही, असं काहीच नाही. सो कशी होती तुझी शिमला ट्रिप? ठीक. ठीक. अगं ए गौरी, कधीतरी कुठल्या गोष्टीसाठी वाव छान माइंड ब्लोइंग असं बोलत जा. कॉम्प्लिमेंट्स द्यायला पैसे लागतात का तुला? अगं त्या शिमल्यात बघण्यासारखं काय? ते फाजील उंचीचं डोंगर आणि झाडझुडं आणि ती माकडं. हा, ते एक ब्रिटिशकालीन थिएटर आहे. पण हे एवढंसं बघण्यासाठी एवढ्या लांब तंगडतोड करत जायची काय गरज आहे? त्यापेक्षा नेटवर चित्र बघितली तर काय वाईट आहे? हो,
मग उद्यापासून जेवणाचंही चित्रच बघत जा. गिळायची काय गरज आहे? काहीतरी वेड्यासारखं बोलू नकोस हं. मी जेवले नाही ना तर गॅसेस होतील, पण शिमला बघितलं नाही ना तर गॅसेस नाही होणार आहेत. हात टेकले तुझ्या पुढे. टेकावेच लागतील, कारण देवानं माझ्यासारखा एकच पीस बनवलाय. मग मी नसताना इकडे काय हाल हवाली? सगळं आबादी आबाद आहे ना? काय झालं? काही नाही, माझं काय नेहमीसारखं चाललंय. नवरा काय म्हणतोय? बराच असेल. आणि बॉयफ्रेंड? तू एकमेव अशी व्यक्ती आहेस जो हा प्रश्न मला विचारू शकते. हो, कारण जगात मी एकमेव व्यक्ती अशी आहे जिला हे प्रकरण माहितीये. तुला कधी राग नाही आला माझा? मला का राग येईल? तू थोडी माझा नवरा पळवलायस. माझ्यात आणि विक्रम मध्ये सध्या टेन्शन सुरू आहेत. आम्हाला भेटायला बोलायला वेळच मिळत नाही, म्हणून भांडणं सुद्धा सुरू झाली आहेत आता. तुला एक सांगू का? नर आणि मादी यांचं नातंच असं असतं. म्हणजे तू लग्न कर, अफेअर कर किंवा लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहा, तोंड वाजायचं ना ते वाचतंच. मुंबईची गटारं पण अशीच, आणि तिकडे शिमल्याचे धबधबे असे. पाणी शेवटी वाहतच राहणार. मला ना हेवा वाटतो तुझा गौरी. खरंच तुझ्यासारखा विचार मलाही करता आला असता तर. काय आहे ना, प्रत्येक आईच्या पोटी आईन्स्टाईन जन्माला येत नाही ना. व्यवस्थित विल्हेवाट लावायची, कळलं? निघ, चल चल चल, निघ. काल काय झालं? एव्हरीथिंग इज ओके. काय सांगितलंस तू नैनाला? मयंककडे जातोय. पण मयंककडे जाण्यासाठी तुला तिच्याशी कशाला खोटं बोलायला पाहिजे? मयंकची आणि नैनाच्या फॅमिलीची एक पास्ट हिस्ट्री आहे. लेट्स नॉट गेट इनटू दॅट. विक्रम, कालपासून मला सतत असं वाटतंय की तू माझ्यापासून काहीतरी लपवतोयस. तसं काही नाही अनु, तू उगीच कशाला. रिलॅक्स. ओके ओके, प्लीज चिडू नकोस. तुझी काळजी वाटते रे सोना. तुझ्या चेहऱ्यावर टेन्शन बघितलं की राहत नाही मला. मनाची चलबिचल होते. मला माहिती आहे अनु, तू काळजी करू नकोस माझी. आय एम ओके. नैनाचा विश्वास बसला की तू मयंकलाच भेटायला. हो. क्या मैं अंदर आ सकता हूँ? हो हो, सॉरी 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 सॉरी, तुम्हा लव्ह बर्ड्सना डिस्टर्ब केलं. मयंक, तू. जगातलं सगळ्यात मोठं पाप कुठलं आहे माहितीये का? दोन प्रेमी जीवांच्या मिलनामध्ये विघ्न आणणं. अरे, कोरोनातल्या बऱ्याच मोठ्या मोठ्या राजांना पाप लागलंय त्याच्यामुळं. तुला ती पंडू राजाची गोष्ट माहितीये का? पंडू राजाची गोष्ट. मयंक, तुला काय हवंय? तुझ्या गर्लफ्रेंडच्या समोरच सांगू का? तू जर माझं ऐकूनच घेणार नसशील तर मग. 48 तास, फक्त 48 तास. गुंतता हृदय ही, गुंतता हृदय ही.
नाईस, सेन्सिबल गर्ल. या आधी पण मी तिला सांगितलं की तिच्यावर जास्त शब्द आणि जास्त वेळ खर्च करावा लागत नाही. अर्थात माझ्यापेक्षा जास्त तुलाच तिच्याबद्दल माहिती असेल, कारण तू तुला काय हवंय मयंक? माझे पैसे. सकाळी तुझ्या घरी खूप चिडलो, खूप ओरडलो, खूप भांडलो, त्याबद्दल सॉरी. आता खूप आनंदानं, खूप प्रेमानं, खूप सामोपचारानं तुला विचारतो, विक्रम, माझे पैसे कुठे आहेत? ट्रस्ट मी, पैसे चोरीला गेले. तुला मी देवयानीचा क्लासमेट वाटलो का रे? जरी असतो ना, तरी पण विश्वास नसता ठेवला तुझ्यावर. सरळ सांग ना, 4 कोटी बघून नियत फिरली तुझी, अनन्याला बघून फिरली तशी. मयंक, आवाज खाली आहे. या सुरात माझ्याशी बोलायचा हक्क नाहीये तुला. मी तुला खरंच सांगतोय, देवीची शपथ. देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान. मुलीची खोटी शपथ घ्यायला लाज नाही का रे वाटत? मी खोटं बोलत नाहीये मयंक. गेले काही दिवस एक माणूस माझा पिछा करतोय आणि मला संशय आहे की हा सगळा त्याचाच ट्रॅप असावा. बॅगेत एक चिठ्ठी होती जी स्वाहिली भाषा मला येत नाही रे, आणि आता तू स्वाहिली भाषेत बोलतोस. तर तू जर माझं ऐकूनच घेणार नसशील तर मग 48 तास, फक्त 48 तास. 48 तासामध्ये माझे 2 खोके जर नाही दिलेस तर नाहीतर और फिर किस्मत में क्या लिखा है वो तुम क्या जानो, कल के दिल में क्या छुपा है वो तुम क्या जानो. 48 तास फक्त. दमले ग बाई मी. नाही ना, नाही ना. अगं अशी काय बसलीस पुतळ्यासारखी? सुन्न झालीये मी. आजूबाजूचं सगळं काही थिजत चाललंय. कॉफी घेतेस? लताला सांगते, बरं वाटेल. नकोय नकोय. अगं मी सुद्धा घेते. माझी सुद्धा तगमग झालीये. दादरला जाऊन यायचं म्हणजे ना विश्व प्रदक्षिणा घातल्यासारखं झालंय. कसं झालं लग्न? लग्न बरं झालं ग, पण तिथे सुद्धा घाई आणि गडबड. आपण मोठी खटपट करून लग्नाला जायचं, तिथे प्रत्येक जण पळायच्या गडबडीत. नाही ना, ए नाही ना. हा, काय ग, काय झालं? तू मला प्रश्न विचारलास. कोणता? लग्न कसं झालं म्हणून. हा, खरंच कसं झालं लग्न? काय चाललंय हे नैना? कुठल्या विचाराच्या गुंत्यात अडकलीस एवढी? आणि हे गहू कशाला घेऊन बसलीस? काय नाही ग, सांडलेले गहू गोळा करत होते. अचानक मनात विचार आला, या गव्हाच्या एक एक दाण्यासारखं विखुरलंय सगळं आयुष्य. सैरभैर झालंय. खरं तर हा एक एक दाणा म्हणजे वेचलेला एक एक क्षण, आनंदात जपून ठेवलेला. पण आता हे सगळे क्षण हातातून निसटून चालले. काहीतरीच काय बोलतेस नाही ना? अगं आपल्या हातून हे निसटून चाललंय ना,
तेच खंबीरपणे जागच्या जागी नेऊन ठेवायचंय आपल्याला. विक्रम, हा जो कोणी माणूस तुला त्रास देतो ना, त्याचा एक साथीदार तुझ्या घरातच आहे. गुंतता हृदय ही, गुंतता हृदय ही. मुळात मला सांग, हे गहू सांडलेच कसे? पोतं फाटलंय. होतं फाटलं होतं, पण लताने तर ते बदललं होतं. नाही ग आई, पोतं फाटकं होतं. मी काय आपणहून पसरवीन का हे गहू? मला ना या लताचं काही समजतच नाही. लता, ए लता, काय माई? हा काय प्रकार आहे? कोणता? हे काय आहे? हे गहू आहेत. ते दिसतायत मला, पण हे गहू सांडले होते. नैनाने गोळा करून आणले ते. बरं, मग? मग काय? सांडले कसे? तू नवीन पोतं आणलं होतंस ना ते भरण्यासाठी? निदान मला तरी तसं तू सांगितलं होतंस. ते पोतं दुसऱ्या कामासाठी वापरलं, जादा अर्जंट कामासाठी. कुठल्या? खूप जमा झाला होता अंगणात कचरा. असा कचरा साठून राहिला ना का घरातली लक्ष्मी निघून जाते. म्हणून गोळा केला, पोत्यात भरला आणि महादूला देऊन टाकला. एव्हाना त्यानं तो जाळून बी टाकला असेल. आणा ते गहू डब्यात ओतून ठेवते. अरे हेमंत, मी एवढ्यासाठी फोन केला होता की आत्तापर्यंतचे आपल्या ज्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत, म्युच्युअल फंड्स आणि शेअर्स आणि इन्शुरन्सेस सगळे मिळून आत्ता काय आहे आजच्या डेटला व्हॅल्यू? काही गोष्टी आहेत मनात. मी तुला भेटल्यावर सगळे डिटेल सांगतो. हो, नाही, मला एक्झॅक्टली अगदी आकडा नको, ते नंतर सांग. मला एक अंदाजे सांग ना किती असेल. 40-45. ओके. हां, लिक्विडेट करायचं आहे काही, मी तुला सांगतो ते. एक दोन मिनटं होल्ड कर. 2 मिनटं. हां उर्वशी. कोण? शैलेश? हां सेंडिमेंट. हेमंत, अरे माझ्याकडे कोणीतरी व्हिजिटर आलाय, मी तुला परत फोन करतो. ओके, या. येऊ का विक्रम साहेब? या. आज काय पोलिसांची धाड आमच्या ऑफिसवर? अरे पोलिसांनाही कधी कधी चहा प्यावासा वाटतो. हो. 2 चहा पाठवा. चिपळूणची चौकशी केली मी. विक्रम, तुझा तो मित्र विनय वेंगुर्लेकर काही दिवसांपासून गायब आहे चिपळूणमधून. काही दिवस म्हणजे किती दिवस? मागच्या आठवड्यात त्याला काही लोकांनी पाहिलाय. सध्या एकटाच राहतो. मागच्या वर्षी त्याची आई पण गेली. कुंदामावशी केली? तुझे आणि त्यांचे चांगले संबंध होते का? माझ्या आईसारखी होते ते. खूप माया होती माझ्यावर. मग आता हा विनय काय करतो? काही नाही रे, दारू पितो, मारामारी करतो, शिवीगाळ करतो, लोकांच्या उधाऱ्या करतो. नोकरी धंदा? सकाळी उठल्यापासून दारू पिणाऱ्या माणसाला कोण नोकरी देणार? हा, विक्रम काय झालं? नाही म्हणजे हा असा माणूस, तुला वाटतं की असा माणूस काही प्लॅन वगैरे करू शकतो माझ्या विरुद्ध? माझी तीच शंका आहे. पण आता हा विनय वेंगुर्लेकर अचानक गायब कुठं झाला हे आधी शोधावं लागेल. विक्रम, आणखी एक गोष्ट,
हा जो कोणी माणूस तुला त्रास देतोय ना, तो एकटा नाहीये. ते आलंच लक्षात. ऑफिसमध्ये आणि घरी एकाच वेळेला जेव्हा चिठ्ठी पोचली तेव्हाच मला कळलं. तसं मला म्हणायचं नाहीये. मग विक्रम, हा जो कोणी माणूस तुला त्रास देतो ना, त्याचा एक साथीदार तुझ्या घरातच आहे. तुझ्या घरातलं नक्कीच कोणीतरी या माणसाला सामील होतं.